मी माझ्यासाठी सोफा आणतो. आता आपण इथे तिघं राहतो की नाही, मग माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी म्हणायचं. हे बघ, रूममेट्स मध्ये फक्त अंडरवेअर, ब्रश, टॉवेल आणि साबण हे फक्त पर्सनल असते. बाकी सगळं माझं नाही, आपलं. त्यामुळे मी उद्या आपल्यासाठी फ्रीज आणणार आहे. फ्रीज? अरे यापेक्षा बेड आण ना. म्हणजे कसं आहे, बेड जास्त गरजेचं आहे आता. अरे म्हणजे जमिनीवर व्यवस्थित झोपता येत नाही रे, पाठीच. आणि माझा पगार होईलच काही दिवसात, मी लगेच पैसे देऊन टाकेन तुला. काही तू का टेन्शन घेतोय, मी आहे ना. बेड पण आणू, पण सध्या फ्रीज जास्त महत्वाचा आहे. का? एक मिनिट. दारू? दारू नाहीये, बियर आहे. लगेच गरम होते रे, मग प्यायला मजा नाही येत. बाबा राग. तुम्ही पिणार का? मी? नाही, मी पीत नाही. वेल, मी घेतो कधी कधी. काय बोलतो? हे बघ, तू जर बोलला असतास ना की मी बियर पीत नाही, तर मी आत्ताच्या आत्ता ही रूम सोडली असती. जा जा जा, जाऊन पटकन ग्लास घेऊन ये, जा. ग्लास म्हणजे शोधावा लागेल यार. अरे यार, कशाला टेन्शन घेतो, मी आहे ना, शोधूया. हे बघ, बियर साठी मी एवढं तर करू शकतो. चल चल चल, लगेच आहे, लगेच आहे, लगेच आहे. हे ना दाखव. मी घरून एक बॉक्स घेऊन आलोय बघा. बरं, त्याच्यामध्ये नक्की ते कुठे ते मला आठवत नाही. शी कडू आहे. रे, काय? अरे काय आहे, ती बाटली असताना ग्लासची काय गरज ना. म्हणजे वेळ वाया जातो, बियर गरम होते, मग ते उपयोग नाही रे. करेक्ट आहे, करेक्ट बोलला हा. अरे बाटली असताना ग्लासची काय गरज आहे? मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, माहितीये मला. पण काकू, मुलांनी वेडेपणा केला की तो आईनेच सावरायचा असतो ना. काकू, मला वाटतं की तुम्ही त्यांना थांबवायला हवं. ते कदाचित आत्ता पॅकिंग करत असतील, पण त्यांना नाही जायचंय मला माहितीये. कदाचित ते तुमची वाट बघतायत, तुम्ही थांबवण्याची वाट बघतायत. काकू, आकांक्षा, तुला त्यांना पॅकिंगला मदत करायची असेल तर तू करू शकतेस. किंवा मग त्यांनी एखादी सेंड ऑफ पार्टी अरेंज केली आहे घर सोडतायत म्हणून, तर यू कॅन एन्जॉय. माझी काहीच हरकत नाही. त्यांना म्हणावं, श्रीकांतने आज सगळे रिस्ट्रिक्शन काढलेले आहेत, मजा करा. हा, पण आईला पुन्हा त्रास होणार नाही असं प्लीज वागू नका म्हणावं. श्रीकांत, काकूंना आत्ताही त्रास होतोय, तुला नाही दिसत आहे का रे? खरं तर आईने त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. त्यांना आता आजच्या आज घर सोडा असं म्हटलं होतं का आईने? उलट तिने त्यांना 1 महिन्याची मुदत वाढवून दिली होती. एवढं करून त्यांनाच माज नाही, आम्ही आजच घर सोडू, हा ड्रामा करायची काय गरज होती?
त्यांचं चुकलंच, पण काकू जर एकदा बोलल्या ना तर नक्कीच फरक पडेल. हे बघ, ते इथून बाहेर गेले ना तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. या सगळ्या झालेल्या घटनेनंतर त्यांना आईसमोर याची लाज वाटत असेल, म्हणून ते बहुतेक आजच्या आज घर सोडतायत. त्यामुळे आईने थांबवायचा प्रश्नच येत नाही. काही ना काही ते सगळे सिंपती मिळवायला करतायत, पण काय उपयोग नाही याचा. आता त्यांना आता कोणी थांबवणार नाही. उलट त्यांना सांग, म्हणावं तुम्हाला सामान पॅक करायला मदत हवी आहे का तर सांगा, ती मी करू शकेन. पटकन ये लवकर. खूप काम आहे. अरे ह्याच्यात ऑलरेडी सामान आहे थोडं, सांभाळून सांभाळून. हे काय, तुमची तर ऑलमोस्ट पॅकिंग सुद्धा झाली आहे. तुम्ही खरंच चाललात? नका ना जाऊ प्लीज. ना पुष्पा ना, ऐसे रोया नहीं करते. आदमी तो मुसाफिर है, आज यहां कल वहां. मग रडायचं कशाला? अरे राघव, तुमच्याशिवाय घराला अर्थच नाहीये. म्हणजे घर जरी मोरे काकांचं असलं तरी घराला घरपण तर तुम्हीच दिलंय ना. आणि आता तुम्हीच इथे नसाल तर मग. आकांक्षा, तू जर अशी इमोशनल झालीस तर आम्हाला या घरातून बाहेर पडणं सोपं होईल का? हा? आणि तसंही आता आमचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे मग, मी पण येते तुमच्यासोबत. हा म्हणजे तुम्ही जर इथे नसाल तर मग मी काय करू? नाही मॅडम, असं करू नका प्लीज. आता खरं काका काकूंना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही जर त्यांना सोडून गेलात आमच्यामुळे तर ते त्यांना आवडणार नाही. प्लीज काळजी घ्या त्यांची. आणि आम्ही मुंबई सोडून थोडीच चाललोय ना. आम्ही काय अभिमान शालमलीकडे चाललोय. हा, तिकडे मी येऊन काय करणार ना. हे खूप चुकीचं घडतंय. श्रीकांतनी खरंच असं नको करायला हवं होतं. सोड, नको त्रास करून घे. कोई बात नहीं आकांक्षा, बड़े बड़े देशों में से छोटी छोटी बातें होती रहती है. आणि सगळंच जर आपल्या मनासारखं व्हायला लागलं तर मग जीने में मजा क्या है? हेही बरोबर आहे. आणि काय आहे, जे घडतंय ते कदाचित आत्ता आपल्याला वाईट वाटत असेल, पण न जाणो घर नीट स्वच्छ केलेलं आहे, तरी काही राहिलं असेल तर एकदा बघून घ्या प्लीज. या किल्ल्या. सुमित,